नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे में अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के मौके पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गुट की ओर से एक बड़ा मुफ्त स्वास्थ्य शिविर आयोजित किया गया। इस शिविर में करीब 297 महिलाओं की स्वास्थ्य जांच की गई, जहां हृदय रोग, किडनी, लिवर, शुगर और ब्लड प्रेशर जैसी बीमारियों की जांच की गई। जिन महिलाओं में गंभीर बीमारी के लक्षण पाए गए हैं, उनका सिद्धिविनायक अस्पताल में मुफ्त इलाज और जरूरत पड़ने पर मुफ्त सर्जरी भी की जाएगी। कार्यक्रम में रीता आव्हाड, डॉक्टर अमोल गिते और महिला अध्यक्ष मनीषा भगत की मौजूदगी रही। वहीं महिला दिवस के अवसर पर महिला पत्रकारों और नवनिर्वाचित महिला नगर सेविकाओं का सम्मान भी किया गया। देखिए हमारी यह खास रिपोर्ट। सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, महिलांना आणि पुरुषांना देखील। आज जसं आपण आता बहुतेक शूट केलं आहे की आज सिद्धिविनायक हॉस्पिटल तर्फे एक महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आलंय। म्हणजे मी माझ्याही बद्दल बोलते की आम्ही जरी जागरूक असलो तरी कुठेतरी मनामध्ये थोडीशी भीती असते तपासणी करून घ्यायला, आणि त्यामुळे सहसा कोणी डॉक्टरांपर्यंत मुद्दामून जाऊन करत नाही तपासणी, जोपर्यंत खूप त्रास होत नाही। आणि दुर्दैवाने आजही, म्हणजे मी अगदी खरं बोलते, बऱ्याचशा घरांमध्ये बजेटमध्ये महिलांचं आरोग्य सर्वात खालच्या पातळीला असतं, आणि महिलाही आपल्या नवऱ्याला सांगेल तुम्ही करा, मुलांना सांगेल, पण स्वतः कधी जास्ती पुढाकार घेऊन स्वतःची तपासणी करत नाही। आतापर्यंत एक 4-5 महिलांची झाली आणि त्यांचं आरोग्य उत्तम आहे, आणि मी देवाकडे प्रार्थना करते आजच्या दिवशी की माझ्या सगळ्या भगिनींचं, मातांचं आणि त्यांच्याही सगळ्या घरातल्या लोकांचं आरोग्य खूप चांगलं राहावं। खूप खूप धन्यवाद। आता मी स्वतः याच्यामध्ये तपासणी केलेली आहे आणि मी बीपी आणि शुगरचं केलंय। माझं तर नॉर्मल आहे, कारण मला नाहीच आहे, पण मी सर्वप्रथम सर्व महिला भगिनींना आणि माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा देते। इथे आता तर सध्या मी तर दोनच आता फक्त म्हणजे मी इथे तिथे म्हणजे त्यांचे जे आता चेकअप आहे, जसं बीपी आणि शुगर, किडनी स्टोन वगैरे असं इतर चेक त्यांचं आता होणार आहे। पण असं सांगितलं गेलं की आपण जितकं होईल तितकं महिलांसाठी म्हणजे फ्री जर ऑपरेशन होत असेल ते पण हे करूया। पण माझं थोडक्यात स्वतःच असं सांगणं आहे की जसं वय होतंय स्त्रीचं, तेव्हा त्यांचं गुडघ्याचे प्रॉब्लेम्स होतात, तर त्यासाठी आहे ना ऑपरेशनचं वगैरे भरपूर खर्च होतो त्यांना। कुठेतरी सरकारने अशी त्यांना सवलत किंवा कसं असं मोठ्या हॉस्पिटलमध्ये असं हवंय की त्यांना ना ते कमी म्हणजे प्रमाणात, म्हणजे कमी जितकं त्यांना पैसा भरून करता येईल ते बघावं, कारण त्याच्यामुळे ना गरीब महिलांचा खूप हे होतोय, प्रॉब्लेम्स होत आहेत त्यांना। कारण आपण बघतोय ना ते गुडघ्याचा त्रास घेऊन इतकं ते त्रास हे करतात, आणि कमरेचा मेन प्रॉब्लेम जास्त होतोय महिलांना, आणि मणक्याचा प्रॉब्लेम, तर त्याच्यामुळे त्यांना काहीतरी कमी सवलतीमध्ये करता येईल असं झालं पाहिजे। सर्वप्रथम तर जागतिक महिला दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो, आणि आज हा जो मोफत आरोग्य शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे मित्र आजचे मनोज प्रधान साहेब आणि या भागातील आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। तर या सर्वच मंडळीचे पदाधिकाऱ्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो की हा एक चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, आणि सिद्धिविनायक हॉस्पिटलची टीम या ठिकाणी उपस्थित आहे। आज आपण सर्वांचं स्क्रीनिंग करत आहोत। या ठिकाणी आरोग्य तपासणी असेल, त्याचबरोबर ECG असेल, शुगर असेल, डायबिटीज असेल, हृदयरोगाचे काही उपचार असतील, या सगळ्याच गोष्टी आपण आज स्क्रीनिंग केलेली आहे। याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह रुग्ण असतील, ज्यांना काही खरोखरच अँजिओप्लास्टीची गरज आहे, अँजिओग्राफीची गरज आहे, काही लोकांना कॅन्सरचे ऑपरेशन्स असतील किंवा काही स्वादुपिंडाचे ऑपरेशन आहेत, किडनी स्टोनचे ऑपरेशन आहेत, त्याचबरोबर गॉलब्लॅडरचे काही सर्जरीज असतील, काही नसा ब्लॉक असतील, पेरिफेरल प्लास्टी असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे उपचार आपण या ठिकाणी मोफत करणार आहोत। सिद्धिविनायक हॉस्पिटलची संपूर्ण तज्ञ मंडळी या सर्व इथून गेलेल्या रुग्णांना मोफत उपचार करणार आहे, मोफत शस्त्रक्रिया करणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी, परिसरातील नागरिकांनी
या शिबिराचा फायदा घ्यायचा आहे. आज दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत हे शिबिर चालू राहणार आहे. त्यामुळे जे लोक आलेले नसतील त्यांनी यावं, आपली तपासणी करून घ्यावी आणि खरोखरच लोकांना जर काही शस्त्रक्रियेची गरज असेल अशा रुग्णांना सुद्धा मी शस्त्रक्रियेचा पूर्णपणे 100% मोफत, औषधासहित मोफत आपल्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये फायदा करून देणार आहोत. तर रुग्णांनी या शिबिराचा फायदा घ्यावा असं मी आवाहन करतो.